नमस्कार, येतो आवाज? नाशिक आमचं जगात भारी, क्या बात है. मोहित, अभय, जितू, सबीर, सौरभ, आदित्य सगळ्यांनी एवढा भारी परफॉर्मन्स केला आज की काय विचारू नका. मी हे प्रत्येक सिटी सांगतो. इथे पुढे कोल्हापूरकर बसलेत म्हणून म्हणतो, पण टीएलसी भारी आहे ना. सो एव्हरी सिटी इज भारी बिकॉज, और रादर टीएलसी इज भारी बिकॉज एव्हरी सिटी इज भारी. टीएलसीला 20 वर्ष झाली, फेब्रुवारीत होत आहेत, आणि नाशिकला पण त्यामुळे 20 वर्ष होत आहेत, कारण नाशिकला सुरू झाली टीएलसी. नाशिकचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे नाशिक इज द न्यूक्लियस. म्हणजे इथून बाकीचे सिटीज निर्माण झाल्या आणि नाशिक इज ऑल द टाइम देअर टू सपोर्ट एव्हरी सिटी. आता नवीन नागपूर सुरू होत आहे आणि नाशिक इज इन्स्पायर्ड अदर सिटीज टू ऑल्सो सपोर्ट. सो पुण्यातनं सपोर्ट जातोय नागपूरला. कालच मी औरंगाबादला होतो आणि माझ्याबरोबर निलेश आणि अब्बास होते, ज्यांनी 2 वर्ष कंटिन्युअसली औरंगाबादला सपोर्ट केला. आणि टुडे औरंगाबाद इज थ्रायव्हिंग विथ 118 मेंबर्स अँड रेअरिंग टू गो टू 1000 व्हेरी सून. सो प्रत्येक वेळी काहीतरी ट्रिगर्स निर्माण झाल्या. नाशिकला अर्थात द ट्रिगर वॉज द सेकंड जनरेशन अँड वी ट्राय टू सॉल्व्ह देअर प्रॉब्लेम्स, आणि त्या पद्धतीने सुरू झालं. पण जेव्हा संवादमध्ये ETV वरती इंटरव्ह्यू झाला तेव्हा कोल्हापूर, सांगली, पुणे जन्माला आलं. असंच नगर झालं, असंच औरंगाबाद झालं. सो एव्हरी टाइम देर वॉज सम ट्रिगर. प्रश्न आहे की टीएलसी 20 वर्ष का टिकली आणि का वाढते? नाशिक का टिकली आणि का वाढते? 10-12 मेंबर्स वरून सुरू झाली, आज 300 मेंबर्स आहेत. आणि ऑफकोर्स वी हॅव रीच्ड आउट टू मोर दॅन मे बी 600-700. पण दिस इज अ ट्रेडमिल इफेक्ट. त्यामुळे काही लोक सोडतात, काही जॉईन होतात. नुकतेच नंबर्स नाहीत, पण अनेक सक्सेस स्टोरीज निर्माण झाल्या आहेत टीएलसी मध्ये. प्रत्येक सिटीमध्ये सक्सेस स्टोरीज आहेत. प्रत्येक वेळी मी जेव्हा बघतो, विजयपथ बघतो किंवा अवॉर्ड बघतो, तेव्हा लक्षात येतं की बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात सक्सेस स्टोरीज निर्माण होत आहेत. सो आपण असं काय वेगळं करतोय की असं एक हेल्दी टीएलसी, सुदृढ टीएलसी होण्यासाठी आपण काय वेगळं करतोय? नुसतंच टीएलसी नाही, पण नाशिक सुद्धा काय वेगळं करते. सो हेल्दी टीएलसी म्हणजे सुदृढ टीएलसी, याचं रहस्य काय? सो माझा आजचा विषयच आहे हेल्थ. हेल्थ म्हटलं की आपण जनरली फिजिकल हेल्थ आपल्याला लक्षात येते, आणि हेल्दी लीडर लक्षात येतो, समोर दिसतो आपल्या. हेल्दी लीडर म्हणजे फिजिकली हेल्दी ॲज वेल ॲज मेटाबॉलिकली हेल्दी, सोशली हेल्दी, सायकोलॉजिकली हेल्दी, स्पिरिच्युअली हेल्दी. सो एक सुदृढ लीडर, हेल्दी लीडर आपल्या समोर येतो. बट दॅट इज नॉट इनफ. हेल्दी लीडर इज वन थिंग, बट हेल्दी लीडरशिप इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. कारण तो हेल्दी लीडर, त्यांनी जर चांगली लीडरशिप निर्माण नाही केली ऑर्गनायझेशनमध्ये, कम्युनिटीजमध्ये, बिझनेसमध्ये, तर ती लीडरशिप फुकट जाणार आहे. सो हेल्दी लीडरशिप, आज सकाळच्या भाषणात पण मी बोललो की ज्याला फोकस आहे, एखादी गोष्ट त्यांनी ठरवली आहे स्ट्रॅटेजिकली आणि मग त्याच्यावर त्याचा फोकस आहे आणि कन्सिस्टंटली त्या फोकसवरती लक्ष आहे त्याचं, आणि ते कन्सिस्टन्सी त्याला डिसिप्लिनमुळे आहे. सो FCD, फोकस, कन्सिस्टन्सी, डिसिप्लिन, याच्यामुळे सक्सेस, लिडरशिपला सक्सेस मिळतो. ऑफकोर्स त्याच्याबरोबर इंटिग्रिटी, एनर्जी, इंटेलिजन्स आलाच. हेल्दी ऑर्गनायझेशन्स किंवा हेल्दी कम्युनिटीज तयार होतात, आणि दॅट इज व्हॉट वी आर सीइंग टुडे की हेल्दी टीएलसी इज बिकॉज ऑफ हेल्दी लिडरशिप. आणि आज आपण या सगळ्या लिडर्ससाठी इथे आपण त्यांना रेकॉग्नाइज केलं की ह्या लिडरशिपमुळे आज टीएलसी जिथे आहे तिथे, आणि इथे बरेच अजून बाकीच्या सिटीजचे लिडर्स पण आले आहेत, आणि या सगळ्यांमुळे आज टीएलसी 20 वर्ष टिकाऊ धरून आहे. याच्यात एक वर्ड ऑफ कॉशन पण आहे. जसं टीएलसी वाढेल किंवा कुठचंही ऑर्गनायझेशन जेव्हा वाढतं किंवा इवन मनुष्य जेव्हा वाढतो तेव्हा एजिंग पण सुरू होतं. सो ग्रोथ अँड एजिंग गो टुगेदर.
सो ॲज कम्युनिटीज ग्रो, युअर बिझनेसेस ग्रो, दे विल स्टार्ट एजिंग ऑल्सो. आणि एजिंग म्हणजे काय? एजिंग इज सिम्पली ऑक्सिडेशन. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये एजिंग जेव्हा होतं ते ऑक्सिडेशन होतं साध्या भाषेत. सो तसंच कम्युनिटीज आणि ऑर्गनायझेशनमध्ये ऑक्सिडेशन व्हायला लागतं. सो लेयर्स ऑफ ब्युरोक्रेसी, लेयर्स ऑफ इगो, लेयर्स ऑफ पॉलिटिक्स, हिरो वर्शिप, ह्या गोष्टी यायला लागतात. आणि त्याचं आपल्याला वी हॅव टू बी, त्याचं भान ठेवायला पाहिजे की आपल्याला हे ऑक्सिडेशन व्हायला नको आहे कम्युनिटीमध्ये आणि आपल्या कंपनीमध्ये. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कम्युनिटी किंवा ऑर्गनायझेशन याला 3 इन्फ्रास्ट्रक्चर्स असतात. फर्स्ट इज फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे लँड, बिल्डिंग, मशीन, मटेरियल वगैरे. TLCला असं काहीच नाही आहे. सो TLC ह्या ह्याच्यातनं मुक्त झाली आहे फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये. कारण फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर आलं की त्याचं मॅनेजमेंट आलं, मॅनेजमेंट आलं की त्याच्यावरती कोणाचं सुपरविजन आलं, ट्रस्टीशिप आली आणि हे सगळे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि ब्युरोक्रेसी निर्माण होते. सो वी हॅव डन अवे विथ फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर. मोस्ट इम्पॉर्टंट इन्फ्रास्ट्रक्चर फॉर TLC इज इंटेलेक्च्युअल इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणजे आपलं जे काही नॉलेज बँक आहे, आपलं जे करिक्युलम आहे, आपल्या ज्या पद्धतीने आपण सगळे सेशन्स कंडक्ट करतो, मेंटरिंग करतो, हे जे सगळं सॉफ्टवेअर आहे, दॅट इज अवर इंटेलेक्च्युअल इन्फ्रास्ट्रक्चर. पण या सगळ्यावरती सगळ्याचं फाउंडेशन, थोडा हमिंग येतोय का? सगळ्याचं फाउंडेशन म्हणजे इमोशनल इन्फ्रास्ट्रक्चर. आणि आज ते इमोशनल इन्फ्रास्ट्रक्चर किती स्ट्रॉंग आहे नाशिकमध्ये हे आज आपण इथे बघितलं स्टेजवर. तेव्हा सगळ्यांसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या फॉर इमोशनल इन्फ्रास्ट्रक्चर. इमोशनल इन्फ्रास्ट्रक्चर कम्स फ्रॉम हार्ट, फ्रॉम फिलिंग्स, फ्रॉम बॉन्डिंग. आणि असे इव्हेंट्स बॉन्डिंगसाठी खूप महत्वाचे आहेत. इनफॅक्ट इमोशनल इन्फ्रास्ट्रक्चर असेल, चांगलं स्ट्रॉंग असेल तरच आपण इंटेलेक्च्युअल इन्फ्रास्ट्रक्चर लिव्हरेज करू शकतो. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बॉन्डिंग जर वाढलं तर ट्रस्ट वाढणार आहे, ट्रस्ट वाढला तर शेअरिंग वाढणार आहे, शेअरिंग वाढलं तर लर्निंग वाढणार आहे, लर्निंग वाढलं तर सक्सेस येणार आहे. सो बॉन्डिंग इज इक्वल टू सक्सेस. त्यामुळे हे असे इव्हेंट्स हे आपल्या बिझनेस एवढेच महत्वाचे आहेत, कारण बिझनेस सक्सेस या बॉन्डिंगमधून येणार आहे. सो आज ह्या सगळ्या तुम्ही आज आलात आणि हे बॉन्डिंग आपलं नाशिकचं तुम्ही आज दर्शवलं म्हणून तुमच्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. सो कम्युनिटी हेल्थ, TLC ॲज अ कम्युनिटी, याची हे हेल्थ ही सगळी आपल्या इमोशनल हेल्थवर डिपेंड आहे. पण कम्युनिटी हेल्थ म्हणजे आधी पहिला आपण कम्युनिटी म्हणजे काय याचा डिस्कस करूया. कम्युनिटी म्हणजे काय? सो एक गोष्ट सांगतो ज्यातनं आपल्याला कम्युनिटी काय आहे याचं उदाहरण कळेल आपल्याला. एक गाव असतं आणि त्याच्यात एक विहीर असते, कम्युनिटी विहीर, म्हणजे सगळ्या गावाला पाणी पुरवायची विहीर असते. प्रत्येक घरामध्ये काही ना काहीतरी पाण्याचे सोर्स असतात, पण मेन सोर्स हा विहीर असते आणि ती विहीर उन्हाळ्यात आटते, त्यातलं पाणी संपतं. सो तिथले जे सिनियर मंडळी असतात, सरपंच आणि वगैरे सगळे पंचायत, ते ठरवतात की प्रत्येक घरातनं एक घडा पाणी त्या विहिरीत आणून आपण टाकायचं. म्हणजे सॉरी, ते बाजूला एक हौद बांधतात आणि त्या हौदात आणून टाकायचं, सो दॅट ती विहीर तोपर्यंत रिपेअर होईल तोपर्यंत त्या हौदात पाणी आणून भरायचं. आणि त्यांनी ठरवतं की हा 1 दिवसात आपण हे करू शकतो. मी दिसतोय ना? दॅट्स ओके. आणि काय वाटतं तुम्हाला? काय होतं दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा लोक येऊन बघतात त्या हौदात पाणी किती भरलंय, तुम्हाला काय वाटतं काय झालं असेल? हौद भरलेला असेल का रिकामी असेल? असं का वाटतं तुम्हाला? हौद खरोखर रिकामी असतो, कारण प्रत्येक जण त्या गावातला असा विचार करतो की माझ्या एका घड्याने काय फरक पडणार आहे. त्यामुळे प्रत्येक जण असा विचार करतो आणि त्या हौद रिकामी राहतो. सो कम्युनिटीज कॅन ओनली वर्क इफ एव्हरीबडी कॉन्ट्रीब्युट्स. तुम्हाला जेव्हा वाटेल, प्रत्येकाला कम्युनिटीमध्ये वाटेल, TLC मध्ये वाटेल की आपल्याला कॉन्ट्रीब्यूट करायचंय, तेव्हा त्या प्रत्येकाच्या घड्यानेच ते TLC सक्सेसफुल होणार आहे. सो कम्युनिटी इज अ क्लासिकल डेफिनेशन इज अ ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स कनेक्टेड बाय शेअर्ड व्हॅल्यूज, interests or goals who support, learn and grow together through meaningful interactions and collective action. असं जर घडलं तरच कम्युनिटी होणार. आणि मला वाटतं की TLC गेल्या 20 वर्षात प्रत्येक जण आपल्या परीने आपल्या घडा कॉन्ट्रीब्यूट करतोय आणि त्यामुळे आज TLC सक्सेसफुल आहे. TLCच्या 20 वर्षासाठी एकदा टाळ्या होऊ द्या. हे झालं कम्युनिटीचं डेफिनेशन. आता हेल्दी कम्युनिटी म्हणजे काय नेमकं? सो एक हेल्थ ग्रुप असतो
आणि तो हेल्थ ग्रुप ठरवतो की आपण एक दिवशी पॉटलक करूया. पॉटलक म्हणजे प्रत्येकाने आपापल्या घरनं काहीतरी जेवण घेऊन यायचं आणि हेल्दी आणायचं, कारण हेल्थ ग्रुप असतो तो. सो कोणतरी स्टीम्ड व्हेजिटेबल्स आणतं, कोण सॅलड आणतं, कोण अजून काही चांगल्या गोष्टी आणतं, कोण फळं आणतं. आणखी ह्या सगळ्या टेबलवर ते मांडतात. आता डिनर आहे, टेबलवर मांडतात आणि टेबलवर सेंटरला एक मोठं भांडं असतं आणि ते कवर्ड असतं. प्रत्येकाला कुतूहल असतं, उत्सुकता असतं की त्याच्यात काय आहे. मग कोणतरी उत्सुकतेने ते झाकण उघडतं, आतमध्ये ढीगभर समोसे आणि गुलाबजाम असतात. तुम्हाला काय वाटतं ऍट द एंड ऑफ द डिनर काय झालं असेल? गुलाबजाम आणि समोसे संपले. मग ती हेल्दी कम्युनिटी कशी? सो हेल्दी कम्युनिटी जरी आपण म्हटलं तरी पण त्याच्यात टाइमपास किंवा काहीतरी फन असायलाच पाहिजे. आज आपल्याला शिर्के, जितू आणि समीरने जे दाखवलं टाइमपास आणि बाकीच्यांनी स्टेजवर येऊन झालं, दॅट इज रिक्वायर्ड फॉर बॉन्डिंग, फॉर कम्युनिटी टू बिकम हेल्दी. त्यामुळे राईट बॅलन्स, फक्त लर्निंग अँड टीचिंग आणि असेसमेंट्स आणि रिवॉर्ड्स आणि मेंटरिंग एवढ्याने कम्युनिटी होत नाही. यू शुड हॅव फन. सो अ फन लव्हिंग community is always healthy. So healthy community should always have fun. Again, so events like this have to be more frequent. So मला वाटतं वर्षातनं 2दा व्हायला पाहिजे. काय रे जितू? कोणतरी म्हणजे कामधंदे बंद करून हेच करायला लागेल. पण असं हेल्दी कम्युनिटी जर असेल तर लोकांना ती प्रिय असते. म्हणजे प्रियाला अजून काय मराठी शब्द आहे? स्नेहपूर्ण, बिलवेड कम्युनिटी. मराठीत नाही पण इंग्लिश मध्ये बिलवेड कम्युनिटी म्हणजे सगळ्यांना आवडणारी कम्युनिटी. आणि वेन इट इज अ बिलवेड कम्युनिटी, पीपल विल वॉन्ट टू जॉईन इट, वॉन्ट टू बिलॉंग. सो आपण जर अशी कम्युनिटी, TLC कम्युनिटी हेल्दी करत राहिलो तर लोक ऑटोमॅटिकली जॉईन होतील त्या कम्युनिटीला. आपल्याला कुठे जाऊन प्रचार करायची गरज नाही. आणि अशा बिलवेड कम्युनिटीची पॉवर म्हणजे तुम्हाला जस्ट मी अंदाज देतो आणि मी मला वाटतं कुठच्या तरी न्यूज लेटरमध्ये पण सांगितलं होतं की जर आपल्या प्रत्येक TLC मेंबरचा ॲव्हरेज बिझनेस 5 कोटीचा धरला ॲव्हरेज, तर हा मल्टिप्लिकेशन फॅक्टर आलं तर 1000 लोकांचा 10 वर्षात म्हणजे आपण 10x जर केला, प्रत्येक कम्युनिटीने 5 कोटीचा 50 कोटी केला आणि असे 1000च जर मेंबर झाले, 1500 आता आहेत पण आपण 1000च धरू, तर 1000 × 50 म्हणजे 50,000 टर्नओव्हर होतो. आणि 10,000 जेव्हा होतील तेव्हा 5 लाख कोटी होतो, विच इज 5 ट्रिलियन 60 बिलियन. आणि यांनी 2.5 ते 5 मिलियन एम्प्लॉयमेंट जनरेट होईल. 10 मिलियन पीपल विल गेट इम्पॅक्टेड. इंटेलेक्च्युअल कॅपिटल पण वाढेल. म्हणजे 3 ते 5% जरी आपण आजच्या सकाळच्या बोधवरून जर आपण बोध घेतला तर 3 ते 5% इन्व्हेस्टमेंट जर आपण R&D मध्ये केली तर 25,000 कोटी जर नुसतं रिसर्च किंवा इम्पॅक्ट, इंटेलेक्च्युअल इम्पॅक्ट होईल. सो एवढी पॉवर आहे आपल्याला वेन वी क्रिएट अ बिलवेड कम्युनिटी. पण बिलवेड हेल्दी कम्युनिटी म्हणजे BHC, बिलवेड हेल्दी कम्युनिटी करायला काय करायला पाहिजे? आणि तुम्ही ते करतात. नाशिककर, TLC चे सगळे सिटीज हे करतायत. पण अजून जर आपल्याला पूर्णत्व आणायचं असेल याला तर काय करायला लागेल? तर एकदा आपले सगळे व्हॅल्यूज जे आहेत ते आपल्याला ठोकून टाकून त्या व्हॅल्यूज प्रमाणे वागायला पाहिजे आणि आपण ते बऱ्यापैकी वागतोय त्याप्रमाणे. जे नवीन मेंबर जॉईन होतात त्यांना या व्हॅल्यूज आपल्याला शिकवायला पाहिजेत. जे जुने मेंबर आहेत त्यांना याची उजळणी व्हायला पाहिजे. तुम्ही बघितलं असेल की माझ्या लिडरशिप सेशन्समध्ये मी प्रत्येक वेळी लिडरशिप सेशन चालू करते तर पहिल्या कोर पर्पज, कोर व्हॅल्यूज, मिशन, विजनवर बोलतो, विच इज रिक्वायर्ड. तेव्हा तुमचे रिपल मिटिंग होतात, जेव्हा तुमचे सेशन होतात तेव्हा ह्या व्हॅल्यूजचं रिपिटेशन होण्याची गरज आहे. दुसरं म्हणजे लिडरशिप विथ इंटेग्रिटी आणि कंपॅशन. प्रत्येक सिनियर लीडर, सिनियर TLC लीड बाय एक्झाम्पल, कारण आपली एक व्हॅल्यूज आहे वॉक द टॉक. सो एव्हरीबडी शुड, टीचर्स, मेंटर्स, सिनियर लीडर्स, सिनियर मेंटर्स शुड ऑलवेज वॉक द टॉक. जर तुम्ही जे करत असाल ते शिकवा, जे करत नाही ते शिकवू नका. दुसरं आपल्याला एक असा माइंडसेट डेव्हलप करायला पाहिजे तो बऱ्यापैकी आहे, विच इज सर्व्हिस माइंडसेट. टू सर्व, सर्वंट लिडरशिप. आपल्याकडे राज्यकर्ते बरेच आहेत सगळीकडे. आता आपल्याला TLC राज्यकर्ते नको आहेत, आपल्याला TLC राज्य नको आहेत. आपल्याला इथे सर्वंट लिडर्स पाहिजे. सर्वंटचा अर्थ नोकर नाही, तो ब्रिटिशांनी आणलेला अर्थ आहे. सर्वंटचा अर्थ द पर्सन हू सर्व. सो इफ वी सर्व आवर मेंबर्स टू सक्सीड, TLC सक्सीड.
Same thing in your business. If you serve your people to improve their skills, they add value and you get success. So सर्व्हिसचा अर्थ दोघांसाठी फायदा आहे त्याच्यात. यांनीच ट्रस्ट निर्माण होणार. When you serve, ट्रस्ट निर्माण होणार आहे. नंतर helping each other grow. Again, our purpose is to empower Indian entrepreneur to succeed. So ह्याच्यावरती आपण कोलॅबोरेटिव्ह इफर्ट्सने, रिपल इफेक्टने हा प्रयत्न करतोय. आपलं युनिक स्ट्रक्चर आहे जिथे ऑफिस नाहीये, कॉर्पस नाहीये, स्टाफ नाहीये. त्यामुळे आपण या गोष्टींमध्ये वेळ न घालवता आपण फक्त लर्निंग आणि सक्सेसवरती जोर देतो, भर देतोय. आपल्याला या इव्हेंट्स मधनं बॉन्डिंग तर वाढतच आहे, पण रिलेशनशिप पण वाढत आहेत. आज मला वाटतं बऱ्याचशा TLCचे जवळचे मित्र हे TLCN आहेत. म्हणजे आधीचे आपले मित्र असतील शाळा कॉलेजमधले आणि बिझनेस मधले, पण आज TLC मधले मित्र जास्त मोठा झालाय. ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन म्हणजे कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी. आज मी बघितलं की काही बरेचसे सिनियर्स पण स्टेजवर होते. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट की नुसतं ज्युनियर्सवर सोडून चालणार नाही. एव्हरीबडी शुड पार्टिसिपेट. दॅट इज ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन. दॅट इज अ डेमोक्रेटिक प्रोसेस. दुसरं को क्रिएशन व्हायला लागलंय आता. करिक्युलम मध्ये बऱ्यापैकी ऍडिशन्स तुमच्या स्वतःचे एक्सपिरियन्सेस यायला लागलेत. तुम्ही तुमचे जेव्हा सेशन घेता तेव्हा तुम्ही तुमचे एक्सपिरियन्स शेअर करताय. सो हळूहळू TLCचा करिक्युलम जो सुरुवातीला माझ्या अनुभवातून निर्माण झाला होता तो आता को क्रिएट व्हायला लागला आणि तो आपल्याला पुढे न्यायचा आहे. दुसरं बिझनेसमध्ये उतार चढाव येणारच आहे. कोविड आला, आपण TLC ऍज अ टीम घट्ट एकामेकाला धरून ठेवला, आपण एकामेकाला मदत केली, आपण वेगवेगळे नवीन पर्याय काढले. तसंच पुढे पण होणार आहे. वी विल सेलिब्रेट सक्सेस बट वी ऑल्सो हेल्प इच अदर, होल्ड अवर हँड्स वेन थिंग्स आर नॉट सो गुड. So that is also important. TLC is creating this support system for everyone. Education and awareness, continuous learning. TLC चं नावच आहे टीचिंग लर्निंग. त्यामुळे आपल्याला कंटिन्युअसली लर्न करायला लागणार आहे. आजच्या सकाळच्या बोधच्या एका स्पीकरने सांगितलं की जग एवढं फास्ट बदलतंय की शिकणं, जे काही शिकलो आहे ते सगळं आउटडेट होतंय. कंटिन्युअसली लर्निंग. सो TLC करिक्युलम सुद्धा असं अपडेट होत राहायला पाहिजे कंटिन्युअसली. आपल्याला लाईट हाऊसेस तयार करायचे. आपण मागच्या वेळी म्हटलं की इन्स्पिरेशनल स्टोरीज आणि लाईट हाऊसेस म्हणजे ज्यांच्याकडे लोक व्हिजिट करतील आणि शिकतील अशा कंपनीज तयार व्हायला पाहिजेत. आणि जे आज अवॉर्ड विनर्स आहेत दे आर ऑल पोटेन्शियल लाईट हाऊसेस. पुढच्या वर्षी आपण जेव्हा बिग बॅच करू तेव्हा ही सगळी मंडळी चांगली लाईट हाऊसेस झाली असतील. इन्स्पिरेशनल स्टोरीज त्यांच्या आपण ऐकत असू. 8वा मुद्दा आहे व्हेरी स्ट्रॉंग बिलवेड हेल्दी कम्युनिटी होण्याचा. ही सेलिब्रेशन आणि रेकग्निशन. सेलिब्रेशन करायलाच पाहिजे. रेकग्निशन आपण जे अवॉर्ड मध्ये करतोय त्यांनीच जास्त मोटिवेशन मिळणार, बाकीच्यांना इन्स्पिरेशन मिळणार आणि तसंच TLCचं सक्सेस रेट वाढणार. हे सगळं करायला एक सर्टन माइंडसेट लागतो आणि ज्या TLCचा हा माइंडसेट होतोय तेच TLC टिकणार आहेत, बाकी नाही टिकणार. विच इज लव्ह ओव्हर फिअर. जे आपल्याला कॉम्पिटिशनची भीती असते ती TLC मध्ये कोणीच बाळगायची गरज नाही, कारण आपल्याकडे कोलॅबरेशन, लव्ह इज कोलॅबरेशन इन आवर बिझनेस. TLC we are collaborating and we have to continue collaborating rather than competing. दुसरा म्हणजे वी ओव्हर मी, म्हणजे मी, माझा बिझनेस, माझी माणसं, माझं धंदा ह्याच्या व्यतिरिक्त आपण बघायला लागलोय. म्हणजे आपला बिझनेस, आपले TLCs, आपला सक्सेस, सगळ्यांचा कम्युनिटीचा सक्सेस असं आपण बघतोय. विच इज अ माइंडसेट विच एव्हरीबडी शुड हॅव. आणि ट्रान्सफॉर्मेटिव्ह पॉवर ऑफ स्मॉल ऍक्शन. म्हणजे आपण तुम्ही बघत TLC मध्ये पण छोट्या छोट्या नवीन गोष्टी येतात. जेव्हा आपण DSI ऍड केला, सो DSI इटसेल्फ वॉज अ DSI. तो आज आता आपण फेअरली सक्सेसफुली करतोय. तो अशा छोट्या छोट्या इम्प्रुव्हमेंट्स इन TLC होत राहायला पाहिजेत, बिकॉज दॅट इज हाऊ TLC विल गेट स्ट्रॉंगर. त्यातला बेस्ट पार्ट काय की या सगळ्या शिकण्यात या कम्युनिटीला स्ट्रॉंग करण्याबद्दल आपण आपल्या बिझनेससाठी पण टेकअवेज मिळवतोय. मला 4 ते 5 टेकअवेज लक्षात येतात जे बिझनेसला पण उपयोगी आहेत आणि जे कम्युनिटी बिल्डिंगला जे लागतात तेच बिझनेसला लागतात. एक तर म्हणजे आपण आपल्या ऑर्गनायझेशन हे बिलवेड हेल्दी कम्युनिटीज करू शकतो का. म्हणजे त्याला आपण ऑर्गनायझेशन स्ट्रक्चरच्या ऐवजी कॅन वी मेक इट अ कम्युनिटी, कॅन वी वर्क टुवर्ड्स मेकिंग इट अ कम्युनिटी. कारण कम्युनिटीमध्ये शेअर्ड व्हॅल्यूज असतात, आपल्या कंपनी पण शेअर्ड व्हॅल्यूज आहेत. कम्युनिटीमध्ये कॉमन इंटरेस्ट असतात, कंपनीमध्ये कॉमन इंटरेस्ट आहेत, कारण सगळ्यांना सक्सीड व्हायचं आहे. कंपनी सक्सेसफुल झाली तर सगळ्यांचे पगार वाढणार आहेत. शेअर्ड गोल्स असतात, जसे कम्युनिटीमध्ये आहेत तसे बिझनेसमध्ये गोल्स आहेत. त्यामुळे इट इज व्हेरी मच सिमिलर टू अ कम्युनिटी.
कम्युनिटीमध्ये सगळ्यांनी कॉन्ट्रीब्यूट करणं अपेक्षित आहे, बिझनेसमध्ये पण सगळ्यांनी कॉन्ट्रीब्यूट करणं अपेक्षित आहे. आपण त्याला फक्त KRA KPI ह्या भाषेत म्हणतो, पण व्हॉट वी आर सेइंग इज दॅट यू नीड टू कॉन्ट्रीब्यूट टू द सक्सेस ऑफ द बिझनेस. कम्युनिटीमध्ये फन लव्हिंग वर्क असायला पाहिजे, तसंच बिझनेसमध्ये पण फन असायला पाहिजे. आपण बरेचसे TLCNs हे अवलंबत आहेत की अॅन्युअल इव्हेंट असतात, तुमच्याकडे स्पोर्ट्स इव्हेंट असतात, सो फन लव्हिंग वर्क असायला पाहिजे. सेलिब्रेशन अँड रेकग्निशन असायला पाहिजे, ते पण आपल्या कंपनीत आपण करतो. आणि एव्हरीबडी लर्न्स अँड ग्रोज ॲज इन द कम्युनिटी TLC. एव्हरीबडी लर्न्स अँड ग्रोज. आपल्या बिझनेसमध्ये पण जसे लोक शिकतील आणि ग्रो होतील तसंच ते जास्त व्हॅल्यू ऍड करायला लागतील. आजच्या सकाळच्या एका स्पीकरने सांगितलं आपल्याला की व्हॅल्यू ॲडिशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. अँड व्हॅल्यू ऍड कोण करतं? लोक करतात. आणि लोक आपली असतात आणि ती जर तयार झाली, ती जर शिकली, ती जर ग्रो झाली तर व्हॅल्यू ऍड होणार आहे. सो अशा ह्या 4-5 टेकअवेज वरती आपण TLC कम्युनिटी मध्ये काम करणं म्हणजे वेळ घालवणं नाहीये, कारण त्याचा आपल्याला बिझनेसला पण फायदा होतो. सो बिझनेसला फायदा असेल तर TLC बिझनेससाठीच आहे. TLC इज नॉट अ एंड, इट इज द गोल, इट इज द मीन्स फॉर ग्रोईंग आवर बिझनेसेस, बिकॉज आवर पर्पज इज टू सक्सीड. अजून तुमचा वेळ घेत नाही मी. बहुतेक जेवणाचे अरेंजमेंट झाल्या असतील तिकडे वृंदावन लॉजला. सो ऑल दी बेस्ट. आणि असंच आपल्याला पुढच्या 25 वर्षांनी पण असंच बघायचं आहे, टप्पा गाठतोय का आपण, आणि तसंच मग पुढच्या 30 वर्षांनी 2030 मध्ये आपल्याला 10,000 लोकांना कसं अकोमोडेट करायचा याचा विचार सुरू करत होते. बहुतेक आपल्याला स्टेडियम काहीतरी घ्यायला लागेल. ओके, सो थँक्यू वन्स अगेन. थँक्यू.